अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा, और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजा माँ बनना होगा. स्त्री कोण आहे तर माझ्या मते स्त्री ही नवनिर्माते, स्वभाव स्वरूप संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान ही आई देत असते. हा 9 महिने एवढा सुंदर आणि अतिशय महत्त्वाचा काळ आहे. पूजा पाठ किंवा एखाद्या धार्मिक रिलेटेडच्या गोष्टी केल्या म्हणजे गर्भसंस्कार होतो नाही. उत्कृष्ट बौद्धिक क्षमता असतील ना तर स्कूलच कशाला पाहिजे. स्कूलच्या बाहेर उभा राहून सुद्धा इतिहास निर्माण करता येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. ते जन्मजात हुशार आहे म्हणून ते शाळेत जात आहे, म्हणून ते शाळेत प्रोग्रेस करत आहे. आणि ते जन्मजात हुशारच नसेल ना तर शाळा सुद्धा तुमच्या बाळाला ॲडमिशन देणार नाही. आता राक्षसाचं बीज जेव्हा स्त्री गर्भामध्ये आलं, आईनं काय केलं, आईनं वातावरण बदललं. सो आई साधुसंतांच्या आश्रमामध्ये राहिली. 9 महिने ते ध्यानधारणा स्पिरिच्युअलिटी सगळी बाळाला दिली. आणि त्याचा परिणाम काय झाला, राक्षसाचं बीज असताना सुद्धा बाळ कोण बनलं. डिलिव्हरीनंतर तुमच्या लक्षात आलं की बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेत. किती पैसे देऊन त्या बाळाला फक्त 1 मिनिटासाठी परत युट्रसमध्ये आणला. आजची स्त्री घरी बसत नाही आहे, ती वर्किंग आहे. तर माझं एक महत्त्वाचा सल्ला इथे, जसं चांगल्या गोष्टींचा चांगला परिणाम होतो अगदी तसंच वाईट गोष्टींचा खूप वाईट देखील परिणाम होतो. नाहीतर एक चूक बाळाला आयुष्यभर सफर करावं लागणार आहे. तुमचा चॉईस आहे, तुमची प्रायोरिटी काय, संतती का संपत्ती.